सध्या अनेकांना जाणवत असलेली अस्वस्थता, सतत विचार येणं, झोप न लागणं आणि भविष्याची चिंता या गोष्टी आजकाल अनेक लोकांमध्ये दिसतात. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमजोर आहात. बहुतेक वेळा मन आणि शरीर दोन्हीही ताणामध्ये असेल तर अशी अवस्था निर्माण होते. असं का होतं? तर भविष्याची सतत चिंता. जेव्हा मन सतत पुढं काय होईल, काही वाईट होणार तर नाही ना, आपण यशस्वी होऊ का, अशा विचारांमध्ये अडकतं, तेव्हा मेंदू सतत सतर्क अवस्थेत राहतो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होत नाही आणि झोप बिघडते. ताण आणि मानसिक थकवा, कामाचा ताण, आर्थिक चिंता, घरातील जबाबदाऱ्या, आरोग्याची काळजी, नातेसंबंधातील ताण-तणाव हे आपल्या मनावरती परिणाम करतात. जास्त विचार करण्याची सवय. रात्री शांत वातावरणामध्ये मेंदू दिवसभराच्या गोष्टी पुन्हा आठवतो. त्यामुळे झोप येण्याऐवजी विचारांची गर्दी वाढते. मोबाईल आणि सोशल मीडिया. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे मेंदू जागृत राहतो. नकारात्मक बातम्या, तुलना यामुळे खूप मेंदूवरती परिणाम होतो. शारीरिक बदल, कधीकधी कमी झोपणं, चुकीचा आहार, कमी व्यायाम यामुळेही मन अस्थिर वाटू लागतं. अस्थिरची सामान्य लक्षणं म्हणजे मन शांत न राहणं, छातीत धडधड जाणवणं, झोप उशिरा लागणं किंवा मध्ये जाग येणं, भविष्याबद्दलची भीती बाळगणं, कामामध्ये लक्ष न लागणं, चिडचिड होणं, थकवा जाणवणं, एकटं राहायला खूप आवडणं. जर ही लक्षणे अनेक आठवडे सतत राहिली तर मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. झोप सुधारण्यासाठी तुम्ही काही करू शकता. तर झोपेची वेळ निश्चित करा. दररोज एकाच वेळेला झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. रात्री मोबाईल कमी वापरा. झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही बंद करा. रात्री हलका आहार घ्या. कधीकधी मनातील चिंता कागदावर लिहा. यामुळे विचारांचा भार कमी होतो. मन शांत ठेवण्यासाठी काही प्रभावी सवयी लावा. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये थोडा वेळ घालवा. प्रार्थना करा, ध्यान करा, नामस्मरण करा. सकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवा. दिवसातील छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. स्वतःची तुलना इतरांशी तुलना करणं कमी करा. कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त झोप न लागणं, सतत भीती किंवा घबराट राहणं, खूप नैराश्य वाटणं. जर या गोष्टी सतत राहत असतील किंवा दैनंदिन कामे करण्याची इच्छा न होणं, छातीत धडधड जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं, स्वतःला इजा करण्याचे विचार मनामध्ये येणं, योग्य वेळी जर मदत घेतली तर ही अवस्था सुधारू शकते. पण लक्षात ठेवा, भविष्याची चिंता पूर्णपणे थांबवणं शक्य नसतं, पण ती नियंत्रित करणं नक्की शक्य आहे. तेव्हा मनाला सतत भीतीच्या विचारांपासून थोडी विश्रांती देणं गरजेचं असतं. छोट्या छोट्या चांगल्या सवयी, पुरेशी झोप, नियमित दिनचर्या आणि योग्य लोकांशी संवाद यामुळे मन हळूहळू स्थिर होऊ लागतं. तेव्हा चांगल्या सवयी आपल्याला कटाक्षाने लावणं खूप गरजेचं आहे आणि वाईट सवयी सोडून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तरच आपण सुखी राहू शकू, अन्यथा कायम चिंतेमध्येच राहू.